पादेषु सर्वभूतानि पुंसः स्थितिपदो विदुः अमृतं क्षेमम अभयम त्रिमूर्धनो अधाई मूर्धसु. सर्व प्राणी मात्र अस्तित्वात असणाऱ्या आपल्या एक चतुर्थांश शक्तीद्वारे भगवंत सर्व भौतिक ऐश्वर्यांचे परमश्रेष्ठ आगर आहे हे जाणतो. अमरत्व, निर्भयपणा आणि वार्धक्य व व्याधीच्या दुःखातून मुक्तता हे भगवद्धामात अस्तित्वात आहे. असे ते भगवद्धाम तीन उच्चतर लोकांच्या तसेच भौतिक आवरणांच्याही पलीकडे आहे. तर ऍक्च्युली जशा भगवंतांच्या असंख्य शक्त्या आहेत, त्याच्यापैकी या तीन प्रमुख शक्त्या ज्या आहेत त्या आपण बघू. म्हणजे बेसिकली आपण मागे बघितलं की भौतिक जग हे एक चतुर्थांश आहे आणि आध्यात्मिक जग हे तीन चतुर्थांश आहे. तर त्या आध्यात्मिक जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी नाही, ही आध्यात्मिक जगातच आहे. तर परत त्याचं विभागीकरण करताना भगवंत काय आवडलं, गृहपाठ तात्पर्यामध्ये लिहितात की ही जी भगवंतांची शक्ती आहे ही मेन तीन विभागामध्ये आम्ही तीन भागामध्ये विभागलेली आहे. संधिनी, संवित आणि ल्हादिनी. तर या गोष्टीचं म्हणजे बेसिकली ज्या ज्या शक्त्या आहेत त्या ज्या ज्या जे जे काही आपण आपल्याला चर्मचक्षुनी आणि अनुभवला जातो कुठल्याही इंद्रियांनी, त्यात आपण बघू की या तीन गोष्टी सदैव असतात. सर अस्तित्व, ज्ञान आणि आनंद. संधिनी म्हणजे अस्तित्व, संवित म्हणजे ज्ञान आणि लादिनी म्हणजे आनंद. तर या तिन्ही गोष्टी मिळून एक अनुभव आहे. उदाहरण की जसं कोणी म्हटलं की गुलाबजाम बनवायचे, गुलाबजाम. तर फर्स्ट थिंग काय पाहिजे आपल्याला? तर लागेल काय? खवा लागेल, साखर लागेल, तूप लागेल, है ना. म्हणजे सामग्री जी आहे त्याला म्हणतात संधिनी. तर फर्स्ट थिंग ही जी आहे, तर हे संवित आणि संधिनी ही जी हे कशापासून विभाजित झालंय तर बलदेव बलदेव जे आहेत ते स्वतःचं रूपांतर संधिनी आणि संवित या शक्तीमध्ये करतात, त्यांचा विस्तार. तर ते त्याच्यात स्त्रोत बलदेव जे आहे. तर संधिनी म्हणजे सर्व काही जे आलेलं आहे. म्हणजे आता सुरुवातीपासून आपण बघू की भगवंतांना लागणारे कपडे, आभूषण, म्हणजे नंतर त्यांची फ्लूट म्हणजे बासरी किंवा आसन, सर्व काही काय आहे, एक्सपेन्शन कोणी तयार केलेलं आहे? बलदेव आहे. ही सगळी संधिनी आहे. तर आपण बघू की आता फर्स्ट थिंग गुलाबजाम बनवणाऱ्या सर्व जे साहित्य आहे त्याला म्हणतात संधिनी. ते एकदम गोळा केलं, झाला का गुलाबजाम तयार? नाही. आपल्याला ज्ञान हवं की या सगळ्या संधिनी कोटींची कोटींची म्हणजे शक्ती, त्याचा उपयोग कसा करावा, त्याची रेसिपी पाहिजे. ज्ञान की बाबा पहिले तुम्ही जे काय असेल, आम्ही ना मला काही गुलाबजाम करता येते पण म्हणजे खवा वगैरे मिक्स करा, त्यात साखर टाका, मग ते तुपामध्ये त्याला त्याचे गोळे करून त्याला काय करा, तळा, आणि नंतर मग साखरेच्या पाकामध्ये त्याला बुडवा. हे ज्ञान आहे. उलट बनवू शकत नाही. त्याच्या पोळ्या करून तुम्ही गुलाबजाम करू शकत. तर रेसिपी म्हणजे ज्ञान, ते माहित पाहिजे. पण हेही झालं तरी गुलाबजाम तुम्ही पूर्णपणे अनुभवला का? तर तुम्ही बघितलं की तो लाल आहे दिसतोय, तो जरा काय खुसखुशीत झाला पहिले, नंतर मग त्यात तो बुडल्यानंतर तो स्वादिष्ट दिसतोय. पण जेव्हा तुम्ही तो ऍक्च्युली चाखाल तर तो जो टेस्ट आहे, तो जो आनंद आहे, त्याला म्हणतात नादिनी. तर पूर्ण गुलाबजाम अनुभवण्यासाठी आपल्याला तिन्ही गोष्टींचं ज्ञान, तिन्ही गोष्टी हव्या. संधिनी हवी, संवित आणि ल्हादिनी. तर बेसिकली मग साखर टाकली तर म्हणून त्याचा जे काही स्वाद येईल तो गुलाबजाम सारखा. तर बेसिकली ल्हादिनी शक्ती ही कोणाच्या अंडर आहे? तर श्रीमती राधाराणी. तर आपला जोही अनुभव आहे, अनुभव इन बेसिक अनुभव कुठला? या भौतिक जगाचा नाही.
तर माधुर्य, वात्सल्य, ऑफकोर्स शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य, या पाचही रसांमध्ये जीव जो सेवेद्वारे आनंद अनुभवतो, तो आनंद कुठून येतो? बेसिकली लादिनी शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी. कारण लादिनी शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये 100%, मी म्हणजे जास्त म्हणजे बेसिकली संपूर्ण आनंद अनुभवते. म्हणून तिच्याद्वारे म्हणजे बेसिकली बाकी सगळे आपण अष्टसखी, नंतर मग नंतर जे काय त्यांचे श्रवण वगैरे, हे सगळे कोण आहेत? त्यांचे विस्तार आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना, सगळ्या सेवकांना अनुभव जो मिळणार आहे तो खूप येतोय त्या लादिनी शक्तीद्वारे. तर या संधीनी, संधीनी इन द सेन्स पॅराफर्निलिया म्हणू शकतो. पॅराफर्निलिया म्हणजे जे काय या भौतिक जग आणि आध्यात्मिक जगामध्ये पंचमहाभूत, नंतर मन, बुद्धी, अहंकार, एव्हरीथिंग, हे सगळं काही लागणार, हे सगळं येतं संधिनी शक्तीमध्ये. त्याच्यातला एक चतुर्थांश भाग म्हणजे हा भौतिक जग आहे, तो जेल टाईप आहे, जिथे परवर्टेड रिफ्लेक्शन म्हणजे आपल्याला आपल्या इंद्रियांनी जो अनुभव होतो तो एक विक्षिप्त अनुभव आहे, जो ऍक्च्युअल आनंद नाही. म्हणून तो आपण इव्हन आनंद प्राप्त केल्यानंतरही अतृप्तच राहतो. पण आध्यात्मिक जगातला आनंद काय आहे? आनंदा बुद्धिवर्धनम, तो सदैव वाढत राहतो. आनंद आनंद अंबुधी म्हणजे सागर, वर्धनम म्हणजे तो सागर वाढत राहतो. सागर कधीच वाढत नाही जनरली. भौतिक सागर आपण कधी बघितला का? की तो चौपाटीमधून बाहेर आला आतमध्ये कधी येत नाही जनरली. पण आध्यात्मिक जगात जो आनंद आहे व्यक्तीचा, जो श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये व्यक्ती अनुभवतो, तो सदैव वाढतच जातो. तर ही जी आहेत एक चतुर्थांश भौतिक जग, ज्यात तो परवर्टेड रिफ्लेक्शन आहे, रस जो आस्वादन आहे. पण तीन चतुर्थांश जो आध्यात्मिक जग आहे, त्याच्यात तो व्यक्ती अनुभवतो तो आनंदाम बुद्धिवर्धन असतो. कारण ती सेवा ही आपल्या, जो आपलं जे आध्यात्मिक स्वरूप आहे त्या स्वरूपाने आपण करतो. आता सध्या आपली जी सेवा चालली आहे साधना भक्ती, ही भौतिक घटकांनी जमलेल्या या शरीराने बनते. हे शरीर काय आहे? तर पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार, या भिन्न अष्टदा, या 8 घटकांनी बनते, जी भौतिक आहे, ही तात्पुरती. पण एक संधी आहे की ज्यात मानव शरीर मिळाल्यानंतर आपण हे आपली जी मलिन वृत्ती आहे, कॉन्शियसनेस, चेतना आहे, जी ती आता स्वच्छ करतो. आणि ती आपलं जे हरवलेलं स्वरूप आहे ते आता परत प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न आहे. तर तो, त्याला म्हणतात साधना भक्ती. जेव्हा ती साधना भक्ती व्यक्ती काय होतो, पूर्णपणे अ, सिद्ध होतो बेसिकली, तेव्हा तो त्याची जी सेवा करण्याची वृत्ती श्रीकृष्णांची, ती रागात्मिका म्हणून होते. रागात्मिका म्हणजे ती ऑटोमॅटिक होते, सेकंड नेचर. त्याला सांगावं नाही लागत की अरे आज लेक्चर आहे, किंवा आज मंगळारती आहे, किंवा आज फळमाळा राहिल्यात. नाही, ते त्याचं सेकंड नेचर होतं, ऑटोमॅटिक. त्याला म्हणतात रागानुगा भक्ती. जेव्हा रागानुगा भक्तीमध्ये व्यक्ती परिपूर्ण होईल, तेव्हा 100% म्हणजे आदौ श्रद्धा, आता तो साधू संगम, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, आणि भावानंतर प्रेम थोडंफार जे गाठलं, तेव्हा त्या त्या स्टेजमध्ये त्याला भौम वृंदावनमध्ये एखादा कृष्ण लीलेमध्ये एक अप्रेंटिसशिप म्हणून त्याला ती सेवा मिळेल. त्यात तो पूर्ण झाला, आय मीन परिपूर्ण झाला, उत्तीर्ण झाला, पूर्ण झाला, तर त्याला ऍक्च्युली मग आध्यात्मिक जगामध्ये कदाचित अनेक जन्मानंतर परत चान्स मिळेल. तर असं हे आहे आपली जी, आपला जर्नी म्हणजे आपला जो प्रवास आहे हा भौतिक जगातून आध्यात्मिक जगात जाण्याचा, त्याची सुरुवात साधना भक्तीने होईल आणि त्याचा एंड होईल रागानुगा.
एनिवे, तर आपले चैतन्य महाप्रभूंच्या डायरेक्ट परंपरेमध्ये असल्यामुळे आपण ऍक्च्युली आपली साधना भक्ती ही रागानुगा भक्तीच आहे. कारण महाप्रभू कोण आहे तर राधाराणी जी रागानुगा भक्त, बेस्ट रागानुगा भक्त आहे. पण इन द सेन्स, पण ते आपल्या साधकावर आहे की बेसिकली त्याची मनोवृत्ती काय भक्ती करतात. ते सगळं डिपेंड ऑन साधना, आय मीन त्या साधकाच्या मनोवृत्तीवर, की तो कशाप्रमाणे भक्ती करतो, त्याचं ते त्याचा ऍटिट्यूड काय, त्यावर त्याची प्रगती डिपेंड असते. तर अशा अस्तित्व ज्ञान आणि आनंदाची जाणीव या भौतिक जगामध्ये अत्यल्प प्रमाणात प्रकट होते. एकदमच म्हणजे कधी कधी आपल्याला एकदा कीर्तन चालवलं असेल तर आपल्याला वा, अरे हे काय चाललेलं आहे म्हणजे, पण तो काही काळानंतर परत आपल्याला भूक लागेल किंवा बोर होईल. तर ते कारण काय, हे भौतिक जग हे परवर्टेड रिफ्लेक्शन आहे, म्हणजे प्रतिबिंबित प्रतिबिंब आहे त्या आध्यात्मिक जगाला, म्हणून तसं होईल. आणि भगवंतांचे अंश असणारे जीव मुक्त अवस्थेमध्ये अशा अस्तित्व ज्ञान आणि आनंदयुक्त चेतनेमध्ये आस्वादन करण्यास पात्र आहे, फक्त तिकडे. तथापि भौतिक अस्तित्वाच्या बद्ध अवस्थेमध्ये क्वचितच ते वास्तविक अस्तित्व ज्ञान आणि जीवनाचे विशुद्ध सुख काय आहे याची अनुभूती करून घेऊ शकतात. वास्तविक हे क्वचितच आहे. पण कधी कधी कृष्ण आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे थोडं काय करतात, बोनस देतात. कधी कधी जप चांगला होतो, कधी कधी सेवा चांगली होते, कधी कधी कीर्तनात मन लागतं. हे कृष्णातर्फे आपल्याला प्रोत्साहन आहे, जेणेकरून आपण अधिक शरणागती होतो. भौतिक जगामध्ये बद्ध आत्म्यांपेक्षा संख्येने कैक पटीने अधिक असलेले मुक्तात्मे उपरोक्त संधिनी संवेदनी लादिनी या शक्तींच्या सामर्थ्यांचा अमरत्व, निर्भयपणा व जरा व्याधी यांच्यापासून मुक्ती यांच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. इनफॅक्ट आपण बघू की इवन या भूतलावर जे अस्तित्व आहे, त्यानंतर भूत, ओम भूर, म्हणजे भूर भुवर स्वर, स्वर म्हणजे स्वर्गलोक, तपलोक, महलोक, जनलोक आणि ब्रह्मलोक, असे हे जे वरचे लोक आहेत, यातही अमरत्व, निर्भयपणा आणि जरा आणि व्याधी पासून मुक्ती थोडा थोडा प्रमाणात अ, जास्त आहे. म्हणजे इन द सेन्स अमरत्व, निर्भयपणा जसं जसं आपण वरती लोकांत जातो तिथे जास्त आहे. जरा व्याधी ऑफकोर्स कमी आहे, मुक्ती आहे, पण पूर्ण नाही. पण जरी अम, अमृत जे आहे ते त्यांना अमरत्व देतं, पण ते कम्प्लीट नाही. निर्भयपणा जो आहे तो कम्प्लीट. इवन ब्रह्मलोकामध्ये पण भीती आहे, अमरत्व नाही आहे. आणि जरा व्याधी पण एकदम किरकोळ आहे, म्हणजे ऍट द एंड ऑफ लाईफ त्यांना जरा व्याधी येऊ शकते किंवा डायरेक्ट. पण 100% याच्यापासून अमरत्व, निर्भयपणा मिळणे आणि जरा व्याधीपासून मुक्ती ही फक्त आध्यात्मिक जगामध्ये हे कोण अनुभवतात, आपल्या या भौतिक जगाची जी संख्या आहे म्हणजे जीवांची, त्याच्यापेक्षा अगणित प्रमाणे, म्हणजे इनफॅक्ट तिप्पट काही संख्येने लोक जे आहेत हे अनुभवतात आहे. भौतिक जगामध्ये ग्रहलोकांची रचना 3 स्तरांमध्ये केली आहे: त्रिलोक, स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ. हे तिन्ही लोक मिळून संपूर्ण संधिनी शक्तीचा केवळ 1/4 भागच आपण व्यापलेला आहे. त्या पलीकडे आध्यात्मिक विश्व आहे आणि त्या ठिकाणी भौतिक जगाच्या 7 आवरणांच्या पलीकडे वैकुंठ लोक अस्तित्वात आहे. हे प्रत्येक ब्रह्मांड त्याला 7 आवरण आहे. कसली आवरण आहे? ही आवरण आहेत ते हीच काय म्हणतात त्याला, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि काय म्हणतात त्याला, मन, बुद्धी, अहंकार. ऑफकोर्स अहंकार हा जो आहे हा व्यक्तीला सोडायचा, म्हणजे मिथ्या अहंकार सोडायचा, म्हणून मन बुद्धी तो क्रॉस करून जेव्हा व्यक्ती मिथ्या अहंकाराला त्यागतो, तेव्हा कुठे तो खरा अहम ब्रह्मास्म म्हणजे फक्त आत्मा म्हणून तिथं होतो. तर हे जे वलय आहेत, 7 वलय, हे प्रत्येक वलय आवरण पूर्वीच्या आवरणापेक्षा 10 पटीने जास्त वय. याचाच अर्थ काय आहे, की हा प्रवास करताना अं, हे सोपं नाही. कारण जसं आता तुम्ही तुमच्याकडे 1 करोड रुपये असतात, तुम्ही जाता येतं, मध्ये टोल लागतो. तर टोल लागल्यावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करता, पे करावं लागतं.
तुम्ही तुमचा हॉटेल लागलं, हॉटेलमध्ये जेवलं, पे करा, पे करा, असं जर तुम्ही जात गेला तर पैसे रिकामे होऊन तुम्ही काय व्हाल, तुम्ही एक निर्धन व्हाल, आहे की नाही? त्याचप्रमाणे या जगातून आपण जेव्हा आध्यात्मिक जगात जातो, तिथं इथलं जे जे घटक आहेत ते आपल्याला सोडावे लागतात. कुठे सोडावे लागतील एक्झॅक्टली? या आवरणात. त्या पृथ्वी त्या आवरणातून गेल्यानंतर तिथून तो जो वलय आवरण ते सोडताना आपल्याला पृथ्वी हा घटक सोडावा लागतो. आला लक्षात? नंतर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, सॉर्ट ऑफ इथर, माइंड, तिथे त्या त्या आवरणामध्ये आपल्याला ते सोडावं लागेल. आणि त्यानंतर मग आपल्याला फक्त आत्मा राहील आणि तो आध्यात्मिक जगात जाऊ शकतो. कारण ब्रह्मांडा पलीकडे या घटकाला विजा नाही. पृथ्वी, अग्नी, हे काय नाह, सॉरी, काय म्हणतात त्याला, न शशांको न पावका, नॉट न शशांको न पावका, काय म्हणतात त्याला, यद्गत्वा निवर्तन, ते त्याच्या आधी तो चंद्र आणि सूर्य हे तिथे नाही आहे, त्याचा प्रकाश अलग आहे. त्रैलोक्यातील कोणत्याही ग्रहलोकामध्ये अमरत्व, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त असल्याची अनुभूती होऊ शकते. ऊर्ध्व स्तरातील 3 ग्रहमंडळांना सात्विक लोक असे म्हटले जाते, कारण त्यामध्ये प्रदीर्घ आयुष्यासाठी सुविधा उपलब्ध असते. व्याधी आणि वार्धक्यापासून तुलनात्मक स्वातंत्र्य तसे निर्भयतेची जाणीव असते. महान ऋषीमुनी आणि संत हे स्वर्गलोकाच्याही पलीकडे असलेल्या महर्लोकात प्राप्ती करतात, परंतु त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण निर्भयत्व नाही. कारण कल्पाच्या अंती महर्लोकाचा विनाश होतो व तेथील निवाशांना त्याही पलीकडे असणाऱ्या ग्रहलोकांमध्ये जावं. तरीही त्या ग्रहलोकांवर सुद्धा कोणीही मृत्यूपासून मुक्त नाही. त्या ठिकाणी तुलनात्मक प्रमाणात दीर्घ आयुष्य, अधिक ज्ञान आणि पूर्ण आनंदाची आंशिक जाणीव आहे, परंतु वास्तविक अमरत्व, निर्भयत्व आणि व्याधी जरापासून मुक्तता आदी गोष्टी भौतिक विश्वाच्या भौतिक आवरणाच्या पलीकडे अनुभवणे शक्य आहे. हे सर्व गुण मस्तकावर स्थित आहे. अयाधी बुद्ध पादस्त्रयो बहिश्चास्त बहि बहिश्चात् सन्न प्रजानां य आश्रमः अंतस्त्रिलोक्यात् स्वपरो गृहमेधो अबृहद्व्रतः. भगवंतांच्या 3 चतुर्थांश शक्तीची निर्मिती असलेले आध्यात्मिक जग या भौतिक जगाच्या पलीकडे स्थित आणि विशेषतः ज्यांना कधीही पुनर्जन्म नसतो अशा लोकांसाठी ते आहे. गृहस्थ जीवनामध्ये आसक्त असणाऱ्या आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत नसलेल्या अन्य लोकांना या भौतिक त्रिलोकातच राहणे भाग आहे. वर्णाश्रम किंवा सनातन धर्म पद्धतीच्या परमावधीचे स्पष्ट विवेचन इथे करण्यात आले. तर मनुष्याला देण्यात येऊ शकेल असा सर्वोच्च लाभ म्हणजे त्याला विशेष करून मैथून जीवनापासून विरक्त होण्याचे प्रशिक्षण देणे. म्हणून इव्हन वर्णाश्रमामध्ये काय झालं की 5 वर्षाचा व्यक्ती असल्यानंतर त्याला गुरुच्या सानिध्यात राहावं लागतं. 5 ते 25 तिथे त्याला अशा प्रकारे ब्रह्मचर्याचं प्रशिक्षण दिलं जातं की तो नंतर जरी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला, जे बहुतांश व्यक्ती करायचे, तरी त्याला हे ते ट्रेनिंग कामाला येतं आणि तो ग्रहमेधी न होता गृहस्थ जीवन जगेल. तर गृहस्थ आणि गृहमेधी यांच्यामध्ये काय फरक आहे? तर गृहस्थ आणि गृहमेधीमध्ये हा एकच फरक आहे की गृहमेधी याच्या जीवनाचं केंद्र आहे स्वतःची इंद्रिय तृप्ती. मी या घराचा राजा आहे किंवा मेन आहे. आणि गृहस्थ म्हणजे की जिथे श्रीकृष्ण हे त्याच्या प्रपंचाचे मेन केंद्रबिंदू आहे. त्यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सर्व काही कार्य करतो, बिझनेस आहे, जॉब आहे, जे काय असेल. तर हे 2 गोष्टी. आणि गृहमेधी यांचं मेन लक्षण काय? तर जेलसी, जेलस इन द सेन्स तो शेजारीने काय केलं, तो आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असायला पाहिजे. तर ग्रहमेधी याचा अर्थ आहे की तो नेहमी द्वेष निर्माण करतो, इतरांबद्दल द्वेष. आणि त्यामुळे त्यांचं जे चक्र आहे प्रपंच, ते त्याचं स्वतःपुरतीच त्यांचं आयुष्य स्वतःभोवती फिरत राहील.
हा फरक जो आहे तो जाणणे आवश्यक. तर एक भोगी आहे आणि म्हणजे भोगी आणि विषयी आहे, आणि दुसरा आहे जो आपल्या प्रवृत्तीनुसार तो प्रपंच चालवतोय. पण त्याचं मेन लक्ष काय आहे? वानप्रस्थ आणि संन्यास इन द सेन्स, अर्थात आता कलियुगामध्ये वानप्रस्थ आणि संन्यास हे सगळ्यांना मुश्किल आहे आणि पॉसिबलही नाही. कारण कलियुगात संन्यास घेणे म्हणजे कर्म संन्यास घेणे हे एक आहे, वर्ज्य आहे. पण जिथे आहे स्थाने स्थित श्रुतिगताम तनुवान मनोभी, की जे ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती आहे त्या तिथे ठिकाणी काय करायचं आहे? फक्त श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन, हे नवविधा भक्ती करणे त्याला शक्य. हे करणे म्हणजे त्याच्या जीवनाचा सिद्धी प्राप्त करण्याची मुभा ही कलियुगात दिसते. त्यामुळे बाकी सगळं करण्याची काही गरज नाही. वानप्रस्थ आणि संन्यास जाऊन जंगलच राहिले कुठे, आणि जंगलात राहण्याची कोणाला सवय नाही. तर बेसिकली जन्म मृत्यू जरामध्ये ही दुःखे भौतिक देहाशी संबंधित आहे. त्यामुळे या ते म्हणतात ना की एज इज अ नंबर अँड यूथ इज अ फिलिंग. आहे की नाही? तुम्ही किती वर्ष म्हणा, 50 वर्ष. काही म्हणते, काही व्यक्ती म्हणते अरे मी 50चा झालो आता मी म्हातारा झालो. तर तो झाला, तो नंबरने त्याने त्याचे प्रोत्साहन झालं. पण कोण म्हणत, काही म्हणतील की 50 हे हे वय हे का नंबर आहे? मी अजूनही युवा आहे. इट्स अ फिलिंग. तर मनाचा अर्थ काय की जीव आय मीन आत्मा हा कधीच वेळ पावत नाही. त्याला वेळ नाही. काय मरण पावतं किंवा क्षय होतं ते ते शरीर आहे. म्हणून जन्म मृत्यू जरामध्ये हे दुःख जे आहे हे जेवढं आपण या शरीराशी तादात्म्य करतोय, आसक्ती ठेवतो, त्या आसक्तीनुसार आपल्याला तेवढा वेदना होतो. उदाहरणार्थ, की समजा तुमच्याकडे एखाद्याकडे कार आहे, नवीन कार घेतली आणि त्याला अ, आतमध्ये आणताना तुमच्या फाटकाचा धक्का लागला, फाटकाने खरचट आणि त्याला एक दोन चार रेघा पडल्या तर किंवा काच फुटला, तर काय म्हणणार, अरे नवीन गाडी. तर ज्याने केलं त्याला तुम्ही माराल. पण ऍक्च्युली ते तुमच्या शरीराला खरचटलं का? तुम्हाला खरचटलं नाही, तुमच्या गाडीला खरचटलं. पण जोपर्यंत अरे माझ्या कष्टाने गाडी घेतली आहे, जेवढं तुम्ही त्याला जोपासता तेवढी त्याला ती इजा झाल्यानंतर जो त्रास होतो त्याला म्हणतात असं. कोणी म्हणेल अरे हे तर ठीक आहे, आपण त्याला पेंट मारून किंवा आपण त्याला दुरुस्त करू. त्याचप्रमाणे जसं आपण शरीराला जपतो, की बेसिकली शरीर हे एनिवे जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, की हे टिकणार नाहीये. कौमारम आचरम आय मीन तथा देहांतर प्राप्ती, म्हणजे जसं युवा आहे, कुमार आहे, यौवन आहे, नंतर जरा, हे ऑटोमॅटिक होणारच. तर त्यात आपण काही करू शकत नाही. फक्त काय करू शकतो की बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन ते करू शकतो. म्हणजे हे शरीर पडण्याच्या आधी याचा पूर्ण फायदा काय करू शकतो? आपलं मन आणि बुद्धी ही जी आहे ही ऑफकोर्स आपल्या सगळ्या इंद्रियांनी पूर्णतः शुद्ध करू शकतो. तर हे जे ही जी अपॉर्च्युनिटी संधी आहे तीच आपल्याला या मनुष्य शरीरात दिलेली आहे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे म्हणजे ही ट्रेनिंग आहे. ही ट्रेनिंग आपल्याला परफेक्ट गुरूंच्या अंडर घेणे आवश्यक. की जीवनात सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या काय म्हणतात त्याला, अ, संघर्ष येणारच. पण तो संघर्षामध्ये माझं मेन एम काय, डेस्टिनेशन काय, गोल काय, तो गोल एकच ठेवणे हे सगळ्यांसाठी शक्य नाही. अनलेस त्याला आपल्याला कोणी रोल मॉडेल नसतं. नाही नाही, हे असं काही झालं तरी हे करायचं, आहे की नाही? म्हणून म्हटलंय की तत्तेनुकंपाम सुसमीक्षमाणो भुंजान एवात्म कृतम विपाक हृद्वाग वपुर्भिर विदधन बसते जीवेत यो मुक्ती पदे सदाय, की भक्त म्हटला की आता तिलक लावला आणि गंठेमाळा म्हटली तर आपल्या जीवनामध्ये सगळे सुखच येणार.
असं आहे का काही? नाही, आपण पण हॉस्पिटलला होणार. तर मी स्वतः हॉस्पिटलमध्ये राहिलो 3 दिवस होतो. तर तेव्हा तुम्हाला IV लावा, ते सगळे ते पेन होणारच आहे. पण जो जो जेवढं आपण त्या शरीराशी तादात न ठेवू, जे आसक्ती ठेवू, तेवढं ती आपल्याला काय होईल, वेदना होईल. आणि म्हणून अरे हे कोणी केलं, मी एवढा जप करतो, हे असा हे जे आपण म्हणू, तेव्हा आपण काय करू की भक्तीमध्ये आपण अजून काही प्रगती केलीच नाही असं. तर ऍक्च्युली हृद्वाग वपुर्भिर विदध नमस्ते, हे सगळं झाल्यानंतरही कृष्ण हे माझे सगळ्यात मोठे शुभचिंतक आहेत. आणि हे विपाकम विपाकम म्हणजे हे सगळं मी काय केलेलं आहे, माझ्या पूर्वकर्मानुसार मी हे बनवलेलं आहे. काहीतरी आपण म्हणजे स्वयंपाक करतोय की नाही, तर त्या घरी जो स्वयंपाक केला तोच खावा लागेल की नाही तुम्हाला, आपल्याला. त्याप्रमाणे आपली कर्म जे आहे ते आपल्याला भोगावं लागेल. अर्थात श्रीकृष्ण जेव्हा आपण स्वीकारतो, काय भक्ती मार्ग स्वीकारतो, तेव्हा ते आपले दुष्कर्म ते जे आहे ते कमी करतात. त्याचे रिॲक्शन जे आहे ती खूप कमी करतात. त्यामुळे आपण त्यांना काय करायला पाहिजे, नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानले पाहिजे की ऍक्च्युली माझ्या कर्मानुसार मी खूप भोगायला पाहिजे, पण तुम्ही अं, फक्त मी भक्ती करण्याचं नाटक करता, म्हणजे बेसिकली अजून पूर्णपणे शरणागत झालो तरीही तुम्ही ती रिॲक्शन कमी करता. त्यामुळे मी तुम्हाला दोष देत आणि सदैव जास्तीत जास्त प्रपन्नम म्हणजे शरणागती, अं, अजून ऍक्च्युली जास्त शरणागती करण्याचा प्रयत्न, शरणागत होण्याचा प्रयत्न करेल. हे जेव्हा व्यक्ती ग्रॅटिट्यूड म्हणून त्याचे मानसिक विचार आहेत, बुद्धी आणि विचार मध्ये हे मानसिक विचार जे आहेत, परमात्मा ऐकतो, तेव्हा तो काय होईल, पात्र होईल परत भौतिक आध्यात्मिक जगामध्ये जायसाठी. तर पात्र होण्याची ही बेसिकली काय आहे, ही सिस्टीम आहे. जसे इव्हन काही तुरुंगातही ते कॅमेरा लावतात आणि त्यांचे जे हे असतात, स्पाईज असतात. स्पाईज म्हणजे कैदी म्हणून ते लोकांना ठेवतात आतमध्ये, बघायला की काय कोण काय करतं. तर त्यानुसार ते माहित पडतं की यांचे आतमध्ये कोण पश्चाताप करताय, कोण द्वेष सोडायचा प्रयत्न करताय, किंवा कोण तिथे आनंदी आहे, हे सगळं माहित पडतं. सिमिलरली परमात्मा हा एक असा व्यक्ती आहे जो श्रीकृष्णच आहे. तर हे आपल्या हृदयामधून आपल्याला माहित पडतं की हे नक्की काय चाललेलं आहे, याच्या याच्या मनात काय चाललंय, हा नक्की कुठल्या टाईपचा माणूस आहे, हे श्रीकृष्णांना आधीच सगळ्यांच्या आधी माहित पडतं. त्यानुसार ते ठरवतात की अरे एखादा व्यक्ती खरंच पश्चाताप करतो आणि तो चांगला वागतोय, तर त्याची शिक्षा कमी करतात. हे जे जेलर लोक, की ठीक आहे, याच्यामध्ये अजून खून येऊन जाईल, आता चांगला दिसतो, याला तर यांच्यापासून बाहेर करा, त्याला काहीतरी क्लर्कचा वर्क काय देतात, कारण ते काही वर्षानंतर याला काढा बाहेर. सिमिलरली जर भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आपण सर्व प्रकारचे हे जे 4 नियम पालन केले, म्हणजे बाकी सगळ्या नियम तोडले नाही, किंवा मग आणि भगवंतांच्या म्हणजे पूर्ण आपलं जे दैनंदिन जीवन आहे हे श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये अर्पण केलं, तेव्हा कुठे आपल्याला जास्तीत जास्त श्रीकृष्णांचा जी कृपा आहे ती प्राप्त होईल. ती काय, की मुक्ती पदे संभायचा तो आपला हक्क होईल. हक्क म्हणजे जसा वारसा हक्क कसा आहे, की जसा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित जी मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, ती मिळण्यासाठी काय करावं लागेल, फक्त जिवंत राहावं, आहे की नाही, तर त्याला सगळी प्रॉपर्टी मिळेल. त्याच प्रकारे तो त्याचा हक्क आहे, आहे की नाही. त्याच प्रकारे जर आपण अशा प्रकारे जीवन व्यतीत केलं तर आपला मुक्ती हा आपला हक्क होईल. तर मेन काय पॉइंट काय आहे? देहाशी संबंधित या सगळ्या गोष्टी आहेत, काय व्यय, हे लक्षात ठेवा. आत्मा कधीच व्यय होत, ही भौतिक संकल्पना जी आहे ही आपण ओढवून घेतलेली आहे, श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेली. कोणीच म्हणत नाही की चलो काही दिवस, अरे तुरुंग खाली पडलेला आहे, हं? सगळे म्हणजे भुताटके झाले, म्हणजे कोणीच राहत नाही, ते चला जाऊ पकडा ज्याला ज्याला 4-5 जण टाका. नाही, तो व्यक्ती डिसाईड करतो, चला मला आता चोरी करायची, कोणाचा खून करायचा, आणि त्याच्या कार्यानुसार तो जेलमध्ये. सिमिलरली
आध्यात्मिक जगामध्ये जेव्हा श्रीकृष्णांची सेवा करताना आपण बघू, अरे हे कसं काय स्वतःच एकटे म्हणजे राजासारखे राहतात, सगळ्यांना कामं करायला लावतात. मला यांच्यासारखं बनायचं. ज्या क्षणी हा विचार करतो, नियम सोडतो आपण आध्यात्मिक जगात, त्या क्षणी आपल्याला या इथे टाक. आणि तिथे राजा म्हणतात, जे उपभोक्ता, भोगी आणि विषयी बनायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक शरीर दिलं जाईल. भोग शरीर हे दिलेलं आहे. जेव्हा जेवढी आपली तीव्र इच्छा आहे, त्या प्रकारे आपण त्या शरीराशी तारत होतो. हे हे माझं शरीर आहे, हा मी आहे. कारण याच्या थ्रू मला आनंद मिळायचा इंद्रिय विषयात, हे की नाही. त्या प्रकारे तो आपण व्यक्ती आपण त्यात बद्ध होतो. आणि जेव्हा जेव्हा इंद्रिय विषय नाही मिळत, तर ते आपल्याला दुःख होत, हे की नाही. पण जो व्यक्ती या शरीराशीच अनासक्त आहे, त्याला सुख दुःख आणि बाकी सगळे जे द्वंद्व आहेत, त्याचा काही फरक पडत नाही. लाभा लाभो जया जय. त्याला माहित आहे की हे सगळं टेम्पररी आहे. टेम्पररी काय आहे? कारण पूर्वजन्माच्या काही सत्कर्म जे आहेत, त्याच्यामुळे सुख मिळतं. काही दुष्कर्म आहे, त्याच्यामुळे दुःख येतं. पण त्याला काही कालावधी आहे. तो टाइम गेला की तो परत सुख येईल, दुःख येईल, सुख दुःख असं चालत आहे. म्हणून मला अकर्म करायचं, म्हणजे फक्त श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ मी जर कार्य केलं, तर मला कुठल्याच कार्याचं चांगलं किंवा वाईट फळच मिळणार नाही. जेव्हा आपला बँक बॅलन्सच झिरो झाला, नो पुण्य नो पाप, की नो शरीर, भौतिक शरीरच नाही, मग एकच कॅन्डिडेट आहे, तो म्हणेल की अरे याचं काहीच नाहीये, त्याला आता अप्रेंटिसशिप मध्ये टाका. आध्यात्मिक जगात जायसाठी त्याला ट्रेनिंग द्या. बघा तो काय कुठपत आला. त्यासाठी ही इंट्रोस्पेक्शन, आत्मनिरीक्षण करणे प्रत्येक दिवशी, की मी काय करतोय, मी का आलोय भक्ती, कितपत मी भक्ती मार्ग स्वीकारला, काही प्रगती होते. ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन काय लक्षात येईल. एक मिनिट, मी यांना पाठवलं तुम्ही बाकी. तर मेन काय आहे की इंट्रोस्पेक्शन. जर गोल गोल म्हणजे आपलं ध्येय आपल्या समोर नसेल, आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागते याचं आपल्याला, आपल्याकडे प्रगती पुस्तक नसेल की अरे या स्पीडने आपण गेलो तर काय होईल, म्हणजे काही होत नाही, म्हणजे स्पीड वाढवावं लागेल, म्हणजे स्पीड म्हणजे शरणागती वाढवा किंवा काय करावं, या सगळ्या गोष्टींनी अं, त्या गोष्टींचा जी नोंद करणे, त्यालाच म्हणतात की आपण या मार्गावर स्थित आहोत. नाही तर मग काय होईल आपलं, की भौतिक लाईफ पण पाहिजे मला आणि आध्यात्मिक लाईफ पण पाहिजे, दोन्ही पण गोष्टी एकाच वेळेस पाहिजे, तर याच्यात प्रगती होणार नाही. कारण दोन्हीकडे आपण ओढल्या जाऊ आणि कुठल्याच प्रकारचा असा सॉलिड अनुभव येणार नाही, जो प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणार असेल. म्हणून त्याचा संघ पण ठेवणे आपल्याला आवश्यक. म्हणून या भौतिक शरीराची तुलना जीर्ण होण्याच्या अधीन असलेल्या वस्त्रांशी करण्यात येते. ते आपल्याला माहिती आहे, वासांचं जीर्ण आणि यथाविहार. पण तरी तसं सिरियसली थेरॉटिकल नॉलेज आणि त्याचा उपयोग, त्याचं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये अंमल करणे, हा खूप फरक आहे. ज्ञान आणि विज्ञान. तर ज्ञानाचा उपयोग हा कधी होतो, जेव्हा आपल्याला दुविधा येते लाईफ मध्ये, तेव्हा त्याचं विज्ञानामध्ये, म्हणजे
प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आपण अंमल करतो की नाही, मग अंमल केल्यावर काय अनुभव येतो, एक वाईट येतो की जे खरं आहे की वाईट आहे, किंवा त्याचा हे खरंच थेअरी प्रॅक्टिकल मध्ये त्याचा काय म्हणतात ट्रुथफुल आहे की नाही, हे आपल्याला जोपर्यंत अनुभव करणार नाही तोपर्यंत होणार नाही. जसं तुम्ही म्हणणार आहे गुलाबजाम गोड आहे, तर ठीक आहे, पण तो मग बनवावा लागेल. बनवल्यानंतर तो खायला नाही पाहिजे. खाल्ल्यानंतर माहित पडेल हो ऍक्च्युली गोड आहे तो आणि चांगला. त्याचप्रमाणे मी शरीर नाहीये, हे मी शरीर नाही, मी शरीर नाही, हे तर तुम्ही हजारो तास लेक्चर पण द्या, पण जेव्हा व्याधी होते सपोज एनिथिंग लागलं वगैरे, तर तेव्हा तुम्ही तादात्म्य काय करता, आर यू रिअली हर्ट, की तुमच्या बॉडीला लागलेलं आहे. तर तो जो मानसिक अनासक्ती आहे ती हळूवारपणे चेतनेवर जाईल. तर फर्स्ट थिंग आपल्याला काय मिळेल, पहिली गोष्ट आपल्याला मन जे आहे त्या मनाला थेरी थेरीतून प्रॅक्टिकलिटी मध्ये आणायचं. त्यानुसार तो जे मन जे आहे आता सध्या काय झालेलं आहे की अहंकाराचा तो मॅनेजर आहे, त्याला एकदा आपल्या हातात दिल्यानंतर तो आपला अहंकार, मिथ्या अहंकाराला तो हळूवारपणे ठेच पोहोचतो की नाही नाही ऍक्च्युली मी कोण आहे. सध्या काय होत आहे की आपली अं, बाह्य ऍक्टिव्हिटी अशी आहे की स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये येतात. कोणी आलं तर हरे कृष्णा, दंडवत प्रणाम, माझ्या कल्पतरू, ठीक आहे, व्हेरी गुड. पण मग कुठेही आपल्या पोझिशनला धक्का देणारा किंवा कोणी निग्लेक्ट केला असं जर झाल्यानंतर काय होतं, तर मिथ्या अहंकार बाहेर येतो. तो मिथ्या अहंकार म्हणजे फॉल्स प्राईड, अरे हे कसं काय झालं. कारण आंतरिक आपली प्रॅक्टिकली आपण स्वीकारलेलंच नाही की मी फक्त श्रीकृष्णाचा दास आहे, तो मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि त्यांनी मला समजा निग्लेक्ट केलं, माझ्या शरीराला निग्लेक्ट केलं, आणि ज्यांनी मला जेव्हा फीडबॅक दिला जो काय असेल, तर तो फीडबॅक माझ्या शरीराला दिला जो मी नाहीये. आणि त्याची दृष्टी जी आहे ही भौतिक आहे. तर त्याच्यावर कीव आले पाहिजे आपलं, रादर दॅन राग, की हा माझी खिल्ली उडवतो किंवा माझ्यावर कॉमेंट्स पास करतोय, तर तो व्यक्ती आहे तो भौतिक स्तरावर आहे. तर त्याच्यावर क्रोध व्यक्त करण्याऐवजी आपल्याला कीव आले पाहिजे. यालाच म्हणतात प्रॅक्टिकॅलिटी. आपल्या जी जी थेरिटिकल नॉलेज आहे, गीता इज अ बेसिक नॉलेज. त्याच्यानंतर आपण भागवतम मध्ये येतो, की ते प्रॅक्टिकल नॉलेज, ते आपल्याला लोक दिसतात, जे व्यक्ती आहेत, भक्त आहेत, जे व्हेरी प्रॅक्टिकल, जे गीता इन लाईफ प्रॅक्टिस करतात. तर ते जेव्हा आपण करू, तेव्हा हळूवारपणे आपल्याला तो आध्यात्मिक आनंदाची थोडी थोडी काय म्हणतात त्याला इन्स्टॉलमेंट येते. आणि मग प्रोत्साहन मिळेल की नाही नाही, अरे मग आपलं अजून आपल्याला मिळू शकतं. जसं आता एखादा समजा कोणी फेलच होतं, 35% मार्क मध्ये, 35 मार्क मध्ये, तर त्याला एकदा एकदा खूप थोडा अभ्यास केला त्याने, इम्प्लिमेंट केला, आणि त्याला सपोज 40 मार्क मिळाले. आतापर्यंत मिळाले नाही, पण जेव्हा 40 मिळतात तो म्हणतो, अरे वा, 40 मिळाले म्हणजे मी अजून अभ्यास केला. हे कसं काय मिळाले, कारण मी थोडा जास्त अभ्यास. त्याचा अर्थ काय, मला 50 पण मिळू शकतं, 60 पण मिळू शकतं. तर हे जे प्रोत्साहन जे आहे त्यासाठी त्याला काय आपल्याला श्रम करावं, तपश्चर्या. ही जी तपश्चर्या जी आहे ही फक्त मानवासाठीच आहे. कोणीच वाघ, कुत्रा किंवा गाढव हे तपश्चर्या करताना दिसत नाही. त्यांना इंद्रिय विषय दिसला की ते त्वरित त्याचा भोग करतात. पण मानव जो आहे, याला धर्म आहे, संस्कृती आहे, की तो विचार करेल की अरे हे केल्याने काय, एक चांगलं आहे की वाईट. हम्म. तर ही जी हायर इंटेलिजन्स आहे तो त्याच्यासाठी दिलेला आहे, की आपले जे कार्य आहे ते त्याला नियंत्रित करण्यासाठी. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश हा, की आपल्याला परमोच्च स्थान गाठण्यासाठी छोटे छोटे जे तत्व आहेत त्याला टेस्ट करण्यावर आपल्या जीवनामध्ये. आपली प्राथमिक टेस्ट काय आहे, की मिथ्या अहंकार पचवणे, म्हणजे मिथ्या अहंकाराला जी ठेच पोहोचते ती पचवणे.
आणि आपली भक्तीमध्ये शरणागती वाढत राहील. कारण उलटच होतं, जेव्हा जेव्हा आपल्या इथे अंगाला ठेच पोहोचत, तर पहिला माळस होतो किंवा जेव्हा वैष्णवाला शिव मारू किंवा मारू, म्हणजे अधःपतन हे फर्स्ट थिंग आहे. पण प्रगती कशात आहे, की नाही मी नक्की कोण आहे. तर हे जे बाह्य जे माझ्यावर आघात होतात आहे, हे शरीरावर होतात आहे, माझ्यावर होत नाही. माझं काम आहे फक्त या शरीराला भक्ती मार्गामध्ये यूज करायचं, दॅट्स इट. नाहीतर आपली गत कशी होईल. अं 10व्या स्कंदात आपण बघतो की श्रीकृष्ण आणि बलराम हे आपल्या सवंगड्यांना पाठवतात की जा, भूक लागली आहे, तुम्हाला लागली आहे तर समोरच यज्ञ चाललेला आहे, त्यांना सांगा की कृष्ण बलराम यांना भूक लागली. तर ते जातात, म्हणतात तुमचा यज्ञ असा झालेला आहे की आता तुम्ही भोग लावलेला आहे, तुम्ही देऊ शकता. आणि कृष्ण बलरामाला भूक लागली, आम्हाला भूक लागली. तर ते त्यांच्याकडे बघतही नाही. कारण ते स्वतःला, याज्ञिक ब्राह्मण स्वतःला त्यावेळेस असे समजतात की अरे तुम्ही आम्हाला काय सांगता. तर ते यज्ञ कशासाठी करतात आहे, श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी. औपचारिकरित्या ते सगळे करतात आहे, पण एंड रिझल्ट नाही. श्रीकृष्ण नाराज आहे. कारण डायरेक्ट श्रीकृष्ण स्वतः मागतात आहे भोग, पण ते देत नाही. त्याच प्रकारे आपलं जे कार्य जे आहे, त्या कार्यामध्ये हळुवारपणे आपण त्याची टेस्ट केली नाहीये, तर आपण पण त्यांच्यासारखंच कार्य व्यवस्थित करतो, जप करतोय, वाचन करतो सगळं. पण जेव्हा कठीण परिस्थिती आली किंवा टेस्ट आली, एक्झाम आली या विषयावर, तर आपलं वागणं हे समान साधारण व्यक्तीसारखंच आहे. मग त्या साधारण व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही, आहे की नाही. मग त्यांना पश्चाताप झाला की अरे आपण तर बेसिकली त्यांच्यासाठी करतोय, पण का नाही दिलं. कारण तो फॉल्स प्राईड, उपाधी, त्या उपाधीवर आहे, आसक्त झालेले आहेत. पुढे बघूया. हरे कृष्णा प्रभू, कोणता श्लोक चालू आहे. स्कंद 2 अध्याय 6वा श्लोक 20. पॅराग्राफ नंबर 3, सॉरी, दूसरा पॅराग्राफ. तर हा झाला पहिला पॅराग्राफ. आणि दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये मेन आहे की ते आपण बघितलं की कुटुंबामध्ये आसक्त झालेल्या गृहस्थ असलेल्या व्यक्तीला जर ब्रह्मचारी जीवनाचे तत्वांचे प्रशिक्षण देण्यात आले, तर तो सहजपणे कामजीवनाचा त्याग करू शकतो. तर हे खूप महत्वाचं आहे, ट्रेनिंग. त्यामुळे तो गृहस्थ म्हणजे पण आश्रम, गृहमेधी आश्रम नसतो. तर ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, तसाच गृहस्थ पण आश्रम आहे, पण गृहमेधी आश्रम नाही. तर जे ट्रेनिंग घेतात की कशा प्रकारे कृष्ण केंद्रित जीवन जगता यावं, त्यांनाच गृहस्थ आश्रम म्हणतात. की ज्यांच्या घरी मेन केंद्रबिंदू श्रीकृष्ण च संतुष्टी आहे. तर प्रभुपाद ते लिहितात की कशा प्रकारे 50व्या वर्षी लोक व्यक्ती गृह तयार करून अरण्यात आले. ऑफकोर्स ते न करता हळुवारपणे कुटुंब आसक्ती सोडून कुटुंबातच राहून कलियुगामध्ये आध्यात्मिक कार्यांमध्ये जास्त वेळ घालवणे, हाच संन्यास आश्रम आहे. तोच वानप्रस्थ आहे, तोच संन्यास आहे. नाही तर अजूनही तसं एक ती भरपूर कथा आहेत, आपल्या माहिती आहे सगळ्यांना की कशा प्रकारे प्रत्येक क्षणी पण व्यक्ती म्हणतो अरे दुकानात कोण आहे, किंवा अरे ही डील झाली का, ही झाली. जसं काही त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तर तशी व्यक्तीची पुनरावृत्ती या भौतिक जगात 100% होईल, परत शरीर घेणार. त्यानंतर ते प्रभुपाद लिहितात की काही लोक जे आहेत ते अखंड अबृहत व्रत, म्हणजे ते डायरेक्ट वानप्रस्थ स्वीकारतात. म्हणजे मधलं ते गृहस्थ आश्रम तो वगळतील. कारण त्यांचा अनुभव जो आहे या भौतिक जगाचा, त्यांची प्रवृत्ती जी वेगळी आहे. अलग लक्षात. कारण प्रत्येकाची मानसिक स्थिती किंवा काय म्हणतात त्याला अनुभव हा वेगवेगळा आहे. काही जण शांत राहतात आणि काही म्हणतात शांत राहतात त्यांना भीती वाटते. आय मीन काही जणांना समूह, काही जण एकटे
प्रगती करू शकतात, काही जण म्हणतात, नाही नाही, सोबत प्रगती करू. या प्रकारे विविध व्यक्ती असतो, त्याचे पिंड वेगळे असतात. तर त्यामुळे मेन गोल अचीव करणे आवश्यक आहे. गृहस्थ आश्रमालाही शेवटी कुटुंब आसक्ती सोडायलाच लागेल आणि याला अशा प्रकारे. त्यानंतर प्रभुपाद लिहितात, पुढे प्रभुपाद तेच लिहितात, कशा प्रकारे अ, व्यक्तीने जर या संधीचा फायदा उठवला नाही, तर त्याचं काय, मनुष्य जन्माचा संपूर्ण उद्देशच पूर्णपणे निष्फळ होईल, जर याचा आपण फायदा उचलला नाही तर. श्रुती विचक्रमे विश्वंग शासना नसने उभे यज्ञ विद्याच पुरुषस्तुभ भयाशय. नियंत्रण करण्याच्या क्रिया म्हणजे शासन की शासन, दुसरा वर्ड आहे हा. तर आपल्या शक्तींद्वारे सर्वव्यापी पुरुषोत्तम श्री भगवान अशा रीतीने नियंत्रण करण्याच्या आणि भक्तिपूर्ण सेवेच्या क्रियांचे सर्वतोपरी स्वामी आहे. तेच सर्व परिस्थितींचे अज्ञान आणि वास्तविक ज्ञान या दोहोंचेही परम स्वामी आहे. तर विश्वंग हा शब्द महत्वपूर्ण आहे. जो प्रत्येक कार्यक्षेत्रात परिपूर्ण रीतीने प्रवास करू शकतो त्याला पुरुष किंवा क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. पुरुष आणि क्षेत्रज्ञ या दोन संध्या व्यक्तिगत जीवात आणि परमात्म्याला म्हणतात. आपण गीतेमध्ये बघितलं आहे की आपण प्रत्येक जीव हा आपल्या शरीरापर्यंतच आपण क्षेत्रज्ञ आहोत. कारण मी माझ्या शरीराबद्दल विचार करतो की मी काय काय म्हणजे काय घ्यावं काय नाही, कधी झोपायचं कधी, म्हणजे वॉट आय कॅन टेक डिसिजन, म्हणजे मी माझ्या शरीराबद्दल डिसिजन घेऊ शकतो. माझा क्षेत्रज्ञ आहे. दुसऱ्या व्यक्ती त्याच्या शरीराचा क्षेत्रज्ञ. पण परमात्मा हा सगळ्यांच्या शरीरांचा क्षेत्र म्हणजे शरीर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जो जाणणारा आणि बेसिकली नियंत्रित करता, फर्स्ट हँड क्रिएट कंट्रोलर. पण कृष्ण परमात्मा म्हणून हे सगळ्या क्षेत्रांचे ज्ञाता आहे आणि कंट्रोलर. कारण हनुमंता आणि काय म्हणतात त्याला, उपदृष्टा आणि हनुमंत. उपदृष्टा म्हणजे ते आता एकाच वेळेस सगळेजण आपण काय करतोय हे श्रीकृष्ण बघू शकतात, काय आपली इच्छा आहे. पण सगळ्यांना अनुमती देणार आहे की नाही हे पण त्यांच्या हातात आहे. हनुमंता काही जणांना म्हणतील अनुमती देत, काहींना नाही देते. तर म्हणून तेही क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे स्वामी. तर या सगळ्यांचे परमस्वामी श्रीकृष्ण आहे. जीवात्मा आपल्या वैयक्तिक क्रियांच्या अंशरूपी स्वामी आहे. अंशरूपी स्वामी, आपण पूर्ण स्वामी नाहीये. परंतु पुरुषोत्तम श्री भगवान हे प्रत्येक जीवाच्या भूत वर्तमान भविष्याचे सर्व क्रियांचे स्वामी आहे. वेदाहम प्रमथितानि वर्तमानानि चार्जुना भविष्याणीच भूतानी माम तू वेदन कश्चन. अर्जुन हा श्रीकृष्णांसोबत हजारो लाखो वर्ष जन्म घेतले त्याने, पण अर्जुनाला काहीच माहित नाही पूर्वीचा जन्म. श्रीकृष्ण म्हणतात मला माहिती, पण मला कोणी जाणत नाही, मी सगळ्यांना जाण. म्हणून ते स्वामी आहे. तर आपण हे बघितलं की आपण श्रीकृष्णांच्या तुलनेत म्हणजे गुणात्मक दृष्ट्या आपण समान आहोत, पण परिमाणात्मक दृष्ट्या आपण अंशरूपी आहोत. तसा एक समुद्र आहे, त्या समुद्रातलं मिठाचं प्रमाण जे आहे ते खूप अफाट असेल. पण त्या समुद्रातला थेंब घेतला तर त्याच्यातलं जी मिठाची क्वांटिटी आहे, परिमाण, ते खूप कमी असेल. पण केमिकल कंपोजिशन सगळ्यांचं सेम आहे, मिठाचं तेच असेल. आलं असेल त्याप्रमाणे. तर आपलं जे ज्ञान आहे हे सीमित आहे आणि भगवंतांचं ज्ञान हे असीमित.
परत त्रिपाद आणि एकपाद विभूती आहे की ज्यात त्रिपाद विभूतीमध्ये कार्यक्षेत्रात आध्यात्मिक जीवांना विस्मरण होत. तिथे आपल्याला जसं आता काल मी काय खाल्लं हे आपल्याला आठवणार नाही इथे, पण तिथे सगळं आठवेल की अरे, तर म्हणून श्रीमती राधाराणी यांनी आजपर्यंत कुठल्याच प्रकारची रेसिपी ही रिपीट केली नाही. श्रीकृष्णासाठी नेहमी नवीन नवीन रेसिपी. हे कसं काय शक्य आहे? कारण त्यांना विस्मरण नाही. त्यांना आठवतं की मागे काय हे काय होतं, त्याच्यात हिंग जास्त पडतं, जास्त म्हणजे जे काय असेल त्याच्यात चिंच टांगली होती, त्याच्यात हे टाकलं होतं, तर ते रिपीट नाही करणार. आपल्याला आज माहित नाही काल काय टाकलं ते, म्हणून मीठ काय टाका म्हणजे ते कधीच तेमान होणार. आय मीन नेहमी ते म्हणतात तुझी भाजी नेहमी तशीच असते असं काहीतरी काही म्हणतात लोक. कारण काय, ते एकच प्रकारे बनवतात. एनिवे, हा विनोदाचा भाग वेगळा, पण सांगण्याचा उद्देश की तिथे विस्मरण नाही, कुठल्याच प्रकारचं विस्मरण नाही. मेन विस्मरण काय नाहीये की कृष्ण स्वामी आहे आणि मी दास आहे, हे विस्मरण नाही. अर्थात हे जे स्वातंत्र्य आपल्याला दिलंय, आंशिक स्वातंत्र्य, त्याचा दुरुपयोग करून अर्थात व्यक्ती ते विस्मरित होऊ शकतो. भयम द्वितीया अभिनिवेश स्यात् ईशात अपेतस्य विपर्यो अस्मृती. ही ही जी अस्मृती, स्मृती म्हणजे स्मरण, अस्मृती म्हणजे विस्मरण. हे विस्मरण, हे विस्मरणच मेन कार्य आहे, मेन तो जो एक मोड आहे, आय मीन वळण आहे, की जी आपल्याला या आध्यात्मिक जगात, या भौतिक शरीराशी तादात्म्य करून भयाला कारण. काय आहे भय? कारण जिथे स्मरण आहे तिथे भय नाही, की मी कृष्णदास आहे आणि कृष्ण माझे नेहमी प्रोटेक्टर आहे. पण ज्या अर्थी मी स्वतःला तादात्म्य करतो की मी माझा राजा आहे, तर म्हणजे काय होईल, भय होईल की अरे, कोणी माझी प्रॉपर्टी घेत आहे, कोणी मला मारेल का, हे की नाही. तर हे भय येण्याचं कारण आहे अस्मृती. कारण अपेतस्य, अपेतस्य म्हणजे या शरीराला आपण आपलं अस्तित्व जाणलेलं आहे. जसं तो म्हणतो, काय म्हणतात ते म्हणतात ना, पहिले राक्षसचा पोपटामध्ये असायचं, थोडं पोपटाला मारलं की त्याच्या गळ्यात, थोडं मारू त्याला, मारू त्याला, त्याचा गळा दाबल्यावर याच्या तोंडातून रक्त येतं. सिमिलरली आपलं काय झालेलं आहे की सगळ्यात खालच्या स्तराचा व्यक्ती म्हणजे भौतिकवादी व्यक्ती म्हणजे जो स्वतः शरीर सोडा, आपल्या ज्या सभोवताच्या व्यक्ती आहेत, म्हणजे त्याच्या अंडर व्यक्ती आहे, किंवा ज्या त्याच्या साहित्य आहेत त्याच्याशी अटॅच आहे. कंजूस व्यक्ती आहे तो. नाही 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 नाही, पाणी द्यायचं नाही त्यांना, किंवा अरे काही खायला, हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे. आणि ते गेलेत, अरे पश्चाताप, की अरे याला पार्टी दिली, माझे 1000 रुपये गेले, जे काय असेल. तर सांगण्याचा उद्देश की हे जे विस्मरण आहे भगवंतांशी आपला जो संबंध आहे त्याचं, हे आपल्याला भयाला कारण आहे. भय आणि दुःख. तर भय ऑफकोर्स, जिथे भय आहे तिथे दुःख असणार, आणि जिथे अभय आहे तिथे दुःख राहणार. तर ही जी आहे, स्मरण म्हणजे विद्या आणि अस्मरण म्हणजे अविद्या. म्हणून आपण म्हणतो की हे अविद्या म्हणजे अंधकारमय आपलं अस्तित्व आहे, जिथे आपल्याला माहित नाही. अंधकारामध्ये जिथे गेलं माहित दिसत नाही, तिथे डोकं आपटेल किंवा घसरून पडू, तर तिथे नेहमी भय आणि दुःख राहील. पण स्मरण हे कसं आहे, हे लख प्रकाशासारखं आहे, तिथे आपल्याला सगळं दिसतं ते काय चाललेलं आहे. तर हे खरं ज्ञान काय आहे, की जी हा कधीही परिमाणात्मक दृष्ट्या भगवंतांशी समान होऊ शकत नाही, हे आहे ज्ञान. हे जेव्हा ज्ञान व्यक्तीला आलं, तेव्हा तो व्यक्ती सुखी आहे, स्मरणात आहे. ज्या वेळेस आपली ही इच्छा झाली की नाही, मी पण होऊ शकतो त्यांचा, फक्त मला संधी दिली नाही, ते झालं अज्ञान, आणि तो अंधकारात प्रवेश करतो. अंश हा कधीच पूर्ण होऊ शकत नाही.
कारण तो पूर्णातून एक एक छोटा भाग आहे तो कसा काय पूर्ण होतो म्हणतात की तरी अं, हे भौतिक जग कधीच रिकामं राहणार नाही. कारण जसं आपण बघतो की जी म्हटला की तुला हे आंशिक स्वातंत्र्य दिलंय त्याचा तो उपयोग करणारच जर त्याला व्यवस्थित संघ मिळाला नाही. तर म्हणून जीव आणि भगवंत यांच्यातील पूर्ण एकरूपतेची संकल्पना सुद्धा अज्ञानात आहे, कारण एकरूप नाहीच आहे. त्याच्यामध्ये फरक आहे स्वामी आणि दास याचा, हे लक्षात ठेवा. अशा रीतीने भगवंत हे अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही क्षेत्रांचे स्वामी आहेत आणि यापैकी कोणत्याही एखाद्या क्षेत्रात राहणे ही जीवाची निवड असते. त्याची निवड आहे, तुम्ही अंधकारात राहता की ज्ञानामध्ये राहता. म्हणून आपल्याला लिहिलं आहे तटस्थ शक्ती. तटस्थ शक्ती म्हणजे जी कधी साईड बदलू शकते, राजनीती सारखं. अरे इथे आपल्याला आनंद आहे तर तो तिकडे जाईल, पण आता इकडे जातो तो, आता इकडे येईल. तर त्यामुळे आपल्याला तटस्थ शक्ती म्हणतात. तो नेहमी बहिरंगा शक्ती किंवा अंतरंगा शक्ती यात कुठे जायचं, तो नेहमी साईड बदलत राहील. यस्माद अंड विराट जगे भूतेंद्रिय गुणात्मक तद्द्रव्यम अत्यगात विश्वम गोभी सूर्य इवातप. त्या पुरुषोत्तम भगवंतांपासून सर्व ब्रह्मांडे आणि सर्व भौतिक तत्वे, गुण व इंद्रियांसहित विराट रूप निर्माण झाले. तरीही सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांपासून आणि अशुद्धपासून भिन्न आहे, त्याप्रमाणे भगवंतही अशा भौतिक प्रकटीकरणांपासून अलिप्त आहे. तर आपण बघितलं की फर्स्ट महाविष्णू जे आहेत हे पौढले आहेत, कारण उदकशाही आहेत, कारण ओशन मध्ये म्हणजे समुद्रात. आणि त्यांचं श्वसन म्हणजे श्वास सोडला त्यांनी तेव्हा काय होतं, त्यांच्या रोमरंध्रातून असंख्य ब्रह्मांडे निर्माण होतात आहे. या असंख्य ब्रह्मांडांमध्ये महाविष्णू स्वतःचा विस्तार गर्भोदकशाही विष्णूंमध्ये करतात. आणि हे गर्भोदकशाही विष्णूच मुळात मुळात काय आहे, तर विराट रूप आहे, ज्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव जन्माला येतात आणि ते या विराट रूपाचीच शरीरच बेसिकली त्यातूनच घटक निर्माण करून 14 लोक काय करतात, क्रिएट करतात, निर्माण करतात. आणि त्यात जे आपले आपण सारखे जीव जे आहेत हे प्रत्येक ब्रह्मांडात जे आलेले आहेत, अं, त्या श्वसनात आले म्हणजे आधीपासून, पण पहिले त्यांना जी जी लाईफ दिली नाही, इन द सेन्स भगवंतांचा कटाक्ष जो आहे त्यानुसार ते 84 म्हणजे 84 लक्ष शरीरातून आपापल्या ज्या कर्मानुसार प्रत्येक योनी आपल्याला मिळतात. त्यात मनुष्य शरीर एकदा आपल्याला दिलेलं आहे, एक संधी की त्यात तिथून तुम्ही बाहेर जाऊन डायरेक्ट आध्यात्मिक जगात जाऊ शकता. कुठला कालावधी आहे तो? महाविष्णू जोपर्यंत श्वास आतमध्ये घेत नाही तोपर्यंत. तो एकदा का श्वास आतमध्ये गेल्यानंतर भौतिक घटक पण गेले आणि आत्मा अतृप्त आत्मा म्हणून आपणही महाविष्णूच्या शरीरात जाऊया. तर जसं एक सूर्य आहे, सूर्यापासून किरण निघतात आणि उष्णता निघते, पण सूर्य मात्र त्या उष्णता आणि किरणापासून अलिप्त असतो. असं नाही अरे हे उष्णता गेली म्हणून तो कमी झाला किंवा किरण गेलं तर तो अंधकार झाला, असं नाही. त्याचप्रमाणे भगवंत या अशा भौतिक प्रकटीकरणापासून नेहमी अलिप्त असतो. कारण अलिप्त इन द सेन्स त्यांनी स्वतःचा विस्तारच केला. महाविष्णू हे तुम्ही सांभाळा आणि श्रीकृष्ण हे स्वतः आपल्या आध्यात्मिक जगात आहे, आपल्या विविध लीला करतात. तर त्यांच्या शक्तीनुसार, त्यांच्या पोटेन्शियलनुसार हे सगळं कार्य करतात, त्यामुळे ते अलिप्त आहे. ही जी भौतिक शक्ती जी आहे ही भगवंतांची दासी आहे, अनेक दास्यांपैकी एक आहे. आणि त्यामुळे तिच्याकडे भगवंत तितकेच आकृष्ट होत नाही, हे की नाही. कुठलाही स्वामी जो आहे तो आपल्या पत्नीशी आकर्षित राहील, दासीकडे नाही. तथापि त्रिपाद विभूतीमध्ये क्षेत्र भगवंतांच्या शक्तीचे विशुद्ध आध्यात्मिक प्रकटीकरण असल्यामुळे
ते त्यांना अधिक आकृष्ट करते. म्हणून श्रीकृष्ण आपली वृंदावनीला कधी सोडत द्वारकेत वासुदेव कृष्ण जातात, हे नाही जात, गोपाल नाही जात. आलं लक्षात? जे कृष्ण आहे, त्यामुळे इतके त्यांना ते आकृष्ट करणारे आहेत. तर अर्जुनाला दाखवण्यात आलेले जे विश्वरूप ज्याच्याकडे सगळेजण आकर्षित होतात, हे भगवंतांचे मूळ स्वरूपही नाही. हे भौतिक प्रकटीकरण आहे, तात्पुरतं आहे. जोपर्यंत भौतिक म्हणजे ब्रह्मांड जे अस्तित्वात आहे तोपर्यंत विराट रूप आहे. आणि ते नष्ट होईल जेव्हा महाविष्णू श्वास आतमध्ये घेतो, त्याप्रमाणे. इथे प्रभुपाद लिहितात, निराकारवादी जे लोक आहेत हे भगवंतांच्या तेजाकडे आकर्षित होतात आणि ते म्हणतात की याच्या व्यतिरिक्त काही नाही. कारण पात्र नसल्यामुळे ते श्रीकृष्णांचं दर्शन घेऊ शकत नाही. कारण हा दैदिप्यमान अलौकिक जे भगवंतांचं तेज आहे, ते त्यांना आंधळ करतं. ते म्हणतात अरे बापरे, एवढी मोठी ही पॉवरफुल शक्ती आहे, हेच भगवंत. पण त्याचा स्रोत काय ते ते बघण्याची त्यांची पात्रता नाही. म्हणून ते निराकारवादी व्यक्ती जे आहे ते म्हणतात परमसत्य हे आकार रहित आहे, निराकार आहे, निराकार आहे. म्हणून ते त्या किरणांना म्हणजे त्यांच्या पोटेन्सी, त्यांच्या शक्त्यांना महत्व देतात. पण साक्षात श्रीकृष्ण जेव्हा येतात तेव्हा ते त्यांना म्हणतात की हे निराकार मधून परमसत्य साकार झाले. तर अशी प्रकारची ती त्यांची जी काय म्हणतात त्याला, अपराधात्मक वृत्ती आहे, त्यामुळे त्यांचं कधीच अं, भलं होत नाही. आरुह्य कृष्णेण परम पदम ततः पतंती अधो अनादृत युष्मदंगय. एवढी कठोर तपश्चर्या करून व्यक्ती सर्व भौतिक घटकांपासून मुक्त होईल, ब्रह्मांडातून बाहेर जाऊ शकतो, अहम ब्रह्मास्मी. पण श्रीकृष्णांचं ऍक्च्युअल अस्तित्व, परमसत्याचं भगवान अस्तित्व माहीत नसल्यामुळे पतंती अधो परत भौतिक जगात येते. कारण भगवंतांच्या चरण कमलाप्रती त्यांची श्रद्धा नाही, म्हणून परत भौतिक कार्यामध्ये गुंततील. आणि हा जो खटाटोप आहे तो मूर्खपणा आहे. कारण मग त्याच्यापेक्षा भौतिकवादी ठीक आहे, की ते कष्टच करत नाही आणि ते या जन्म मृत्यू जरामध्ये फिरतात. आणि हे प्रयत्न करतात परत एवढं उंच चढायचं, समजा 50 मजली चढायचं आणि नंतर कशाला तिथून उडी मारायची खाली. तर हे दुःख आहे. म्हणून लिहिलं आहे की अं, अं, अव्यक्त आसक्त चेतसा. हे बघा, भरपूर दिवस झाले हा श्लोक यूज नाही केला, तर आपली अशी गत होते. क्लेशो अधिकतरच तेषाम अव्यक्त आसक्त चेतसा. काय आहे? की क्लेश अधिकतरच तेषाम, तेषाम म्हणजे जे व्यक्ती जे निराकारवादी आहे त्यांना क्लेश अधिकतर, खूप क्लेशच त्यांच्या पदरी पडतो. का? कारण अव्यक्त आसक्त चेतसा, त्यांची चेतसा म्हणजे वृत्ती काय, त्यांची चेतना काय, अव्यक्त म्हणजे जे व्यक्त नाही झालं, म्हणजे निराकार जे कृष्णांचं तेज आहे, भ्रमण, त्याला ते आसक्त. अव्यक्त आसक्त चेतसा, ज्यांची चेतना अव्यक्ताला आसक्त आहे, त्यांच्या पदरी फक्त क्लेश अधिकतर, नुसतं क्लेश नाही, तर वाढत जाणारा क्लेशच त्यांच्या. ते तसं जीवन श्रीकृष्ण म्हणतात जगू नको, साकारवादी. अव्यक्त आहे गतीर दुःख, देह वद्वीर अवाप्यते. जो देहाशी सानिध्य, जो देहाशी आसक्त आहे त्याच्यासाठी हे, हा जो मार्ग आहे निराकरणाचा, हा खूपच अधिक क्लेश म्हणजे क्लेशदायक आहे. क्लेशो ही अधिक अधिकतरच तेषा अव्यक्त असत चैतसा अव्यक्त आहे गतीर दुःख. फक्त दुःखच हाती लागतं त्याला.
कारण काय, तो मुक्त नाही. त्याला एकच आहे गोष्ट, आपण आसक्त नेहमी राहणार, एक तर कृष्ण सेवेमध्ये किंवा स्वतःच्या सेवेत. तर व्यक्ती जेव्हा कृष्ण सेवेमध्ये नाहीये, म्हणजे तो ऑटोमॅटिकली काय आहे, एक तर या देहाशी तादात्म्य ठेवतोय किंवा मनाशी, किंवा म्हणजे सटल मन बुद्धी अहंकार याच्याशी तो आसक्त आहे. आणि हे जे 8 घटक आहे हे फक्त क्लेशच देणार आहे. याच्याबद्दल काही उदाहरणं द्यायची गरज नाही. आपण जीवनामध्ये फक्त काय करतो, क्लेशच सहन करतो, क्लेशच करतोय, अनुभव करतोय. त्यामुळे हा जो मेन हे आहे, काय म्हणतात त्याला, मार्ग आहे निराकारवादी, जे मायावादी मार्ग, तो नेहमी क्लेशदायकच आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना हे दिलं होतं, काय दिलं होतं, 6व्या श्लोकाचं स्पष्टीकरण नोट्स पाठवले, हे की नाही, एक पाद विभूती, त्रिपाद विभूती. आता विभाग 3 आपण पुढच्या वेळेस बघूया की कृष्ण या जगाचे भौतिक कारण आहे हे सिद्ध करण्यास ब्रह्माजी स्वतःचे उदाहरण देतो. 23 ते 30. आज आपण हा दुसरा विभाग बघेल. ठीक आहे ना. हे नोट्स वाचा, त्याच्यानुसार तुमचे तुमचा अभ्यास करत राहा. आपलं मध्ये बऱ्याच काही कारणास्तव क्लास झाले नाही, पण आता होत राहते असं गृहीत धरतो. आहे की नाही. आणि मी हे तुमच्या फायद्यासाठी आमच्या दुसऱ्या बॅचेसचे पण क्लासेस जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला लिंक पाठवत राहील, तर ते ऐकत राहा. म्हणजे मागे पुढे पण वाचलं तर तुम्हाला तेच आहे, दुसरा तिसरा किंवा सातवा स्कंद, तर तुमचा भागवतम स्टडी तो पक्का होईल. ठीक आहे ना. काय कोणाचा प्रश्न आहे आज? हरे कृष्णा. रेकॉर्डिंग थांबून घेतो. कोणाला प्रश्न विचारायचा आहे?